मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाठीवर डोंगराची लांबलचक रांग घेऊन आबापुरी वसली होती. काळभैरवाचं देखणं पण आटोपशीर मंदिर नजरेत भरत होतं. पोटात गोड्या पाण्याचा प्रचंड साठा घेऊन बांधीवाड माणसांची वाट बघत होता. नुकत्याच बांधलेल्या पाण्याच्या टाकीला 7-8 तोट्या लोंबकळत होत्या. पिपरणीच्या गार सावलीला पोरं खेळत होतीत. ऐस पैस मैदानात देऊळ बांधलं होतं. कुठं गर्दी न्हाय, घाण न्हाय. कडनं झक्कास पैकी दगडी तट, तुरुंगाच्या भिताडावाणी खणखणीत, उंच पुरा, पांढऱ्या फेक चुन्यानं रंगविल्याला, आत शिरायला कमान, कमानीला सरकता लोखंडी दरवाजा, समद कसं एकदम टापटिपीत. कडनं हिरवी गार झाडं, लांब मावळती पावतर जमिनी पसारलेल्या. गार वारा सरकत याचा आणि अंगावरनं तरळत जायचा. जीवाला कसं बरं वाटायचं. काळभैरवाच्या सावलीला डवऱ्यांची 100-150 घरं आरामात राहत होती. घरं कसली, दगडा मातीची खोपटच ती. बेघरवाल्यासनी सरकारनं घर बांधून दिली तर त्यांची तेवढी मज्जा. मजा कसली म्हणा, पोट उपाशी असलं तरी टाळक्यावरती निवारा. गार सावलीला पक्क्या घरात उपाशी पोटाला कुठली व झोप लागत्या म्हणा. पर उगी दरवेशागत उघड्यावरती पडण्यापरास हेच बरं. दुसरं आणि काय म्हणायचं. जमल तशी कुठं बी घरं बांधल्याली. एवढी मोकळी जागा, पर कारणाशिवाय गर्दी केल्याली. लिंबाची 7-8 झाडं मधीच अडचण गाठून उगावल्याली. घरात राह्या माणूसच नसल्यानं काय काय घरं पार आडवी झालेली, घुशींनी पोखारल्याली. दिसल तो दगड उचलून नेल्यानं नुसती मातीची खिंडारं बनल्याली. सकाळी उठलं की काळभैरवाचं दर्शन घ्यायचं ना आपल्या कामाला लागायचं. कायच काम नसलं तर गडी माणसं उठायची, उगी पिपळाखाली पाराव गार सावलीला बसून येणाऱ्या जाणाऱ्यासनी निरखीत राहायची. स्पेशल गाड्या, टेम्पो, टॅक्सीनं येणारी बडी धेंड ह्यांच्या मोहरनं मिरवीत जायची. कुणाला माहिती सांग, कुणाला पाणी दाखव, कुणाला वरच्या देवळाचा इतिहास सांग, असं काहीतरी त्यांचं दिवसभर चालायचं. गोसावी आपली गरीब, कुणी काय दिलं घ्यायचं न्हाय, नाही दिलं मागायचं न्हाय. म्याव मांजरावाणी वळकटी करून पारावरती बसायचं. घरातलं दाणं संपलं की निघाली धंद्याला. कोण बुवा बनून फिरतूया तर कोण भीक मागतूया. कोण रद्दी गोळा करत पोतं नाचवीत उन्हातानातनं हिंडतोय, तर एखादा चाळणी डबं करत गावोगाव पायाला भिंगरी बांधून फिरतोय. जी तऱ्हा बापय गड्यांची तीच बायकांची बी. पोटासाठी वरावरा फिरायचं. लेकरं बाळ पळते असली तर घरी ठेवायची, नाहीतर पाठीला जुळी लावून झाशीच्या राणीवाणी पळायचं. टोपली डोसक्यावर घेऊन आंबाबाईचा जोगवा मागत, नाहीतर मणी, पुती, बिब्बा आणि सुया ऐकत. रोजच्या सारखाच आज बी दिवस उगावला. उगवतीकडनं किरणं सरसरत आली, देवळावरती पडली. कडची डवऱ्यांची घरं जागी झाली. माळी, घडशी, गुरव ह्यांची 4-2 घरं सोडली तर समधी वस्ती डवरी गोसाव्यांची, आपल्या कुलदैवताच्या दारात जगणारी. सखाराम बुवा उठला, आडावर गेला. 7-8 बादल्या गार पाणी बकाक्का अंगावर घेतलं. मनासारखी आंघोळ केली. देवळात गेला. भैरवी नाता पुढं मुंडकं झुकिवलं. आला घरी एकटाच, ना पोर ना बाळ. देवाला सोडल्याला भगत जणू. लांबलचक कॅस इचारलं. दाढीतनं फणी फिरली. काढलाच रंग रंगोटीचा पेटारा बाहेर. तमासगिरावाणी समद मेकअपचं सामान जवळ. रात्रीची शिळी भाकरी खाल्ली. बिनदुधाचा चहा बी पेला. बसला सवताला रंगवायला. हातात आरसा. आरसा कसला, इतभर लांबीचा काचेचा तुकडाच म्हणा. मागणं शेंद्राचा रंग होता म्हणून आरसा म्हणायचं एवढंच काय त्या. झकास तोंड रंगीवलं. गालाव कपाळावरती टिळ लावलं. तांबडं पांढरं फरगाट वडलं. कफनी काढली. मोडक्या पेटीत नीट घडी घालून ठेवली होती. बुवा घरात असला की घर कसं भरल्यावाने वाटायचं.
एरवी घर देवाळावाणी सताड मोकळं. कफणी चढवली, गंधाचं फरगाट हातावबी मारलं, त्रिशूळ घेतलं, झुळी काखला मारली, निघाला बुवा घराला कुलूप लावून, पायात तुटक्या चपल्या अडकवून. पतित पावन सीताराम बालाजी की हरे राम. आपल्या भसाड्या आवाजात गात देवाचं नाव घेत निघाले भिक्षा मागायला. मोरनं ठपशा आलाच, डब चाळणी बनवणारा, त्याच्या मागे इष्टू रिपेअर करणारा गुंडा नाना. राम राम बुवा, राम राम. आंघोळ आटपून निघाला सबी? मग आळस वायट. मनापासून देवाचं केलं तरच देव पावतो. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. खरे खरे तुकाराम असंच म्हणतात. वेडा रे वेडा, रामदास असं म्हणतात. काय लेको, तुम्ही डब्याचं टोपण चाळणीला बूड म्हणून बसवणार. जावा लवकर आटपून या, मी हाय त्या आंब्याखाली. राम 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 राम. ठक्षा, गुंडा, बुवा तिघं मिळून चालली होती. ठक्षानं पत्र्याची आडवी पेटी खांद्याला अडकवली होती. सुताचा 3 बोटांवाणी जाड पट्टा तणकाटला होता. गुंडानं बी इष्टू रिपेअरचं सामान भरलेली तसलीच पेटी जवळ घेतली होती. हातात हवा मारायचा पंप होता. बर्नर साफ करायसाठी मुद्दामून ठेवला होता. बुवा, आता कंच्या दिशेला व जायचं? उत्तरेकडं. कंच्या गावी? दामनेरला. धंदा होणार का व? फर्स्ट क्लास होईल. किसनाबाईच्या काठची गावं देवाला मानतात. बुवा बघून दाणं वाढतात. आव ते तुमचं झालं, पर आमचं व काय? लेकांनू 10,000 वस्तीचं गाव, कामाला काय र तोटा? कालचा धंदा कसा? छे, वाढदिवस गेला. बुवा समद कठापूर फिरलो. एका घरी एकाच म्हातारीनं मुडकी चाळण दुरुस्त करून घेतली. 8 आण्यावारी सगळ्या दिसाची खराबी बघा. तुम्ही लेकांनो माझ्या वाणी बुवा बना मग. नाही जमणार का? पुस्तकं वाचायची. थापा मारायला जमलं की बुवा होणं काय अवघड नाही. कुत्रे माग लागल्यावरती काय घ्यावं? लेकांनो कुत्र खंडोबाचं, त्या आपल्याला रकस चावल. काय गुंडा नाना? खराय खराय. इष्टूत भरमसाठ कमाई है ना, उगी खोलल्यागत करायचं. फुकाफुकी केली की 5 रुपये मागायला मोकळं. छे, खेड्यात कोण वापरतो इष्टू? कवा शहर गावातले पाहुणे आल्यावरती ठेवणीतल्या पातळावाने बाहेर निघायचा तो. डोंगराला नदीकाठाला लाकूड फाटा मुबलाक मिळतोय. राखेल जायला खुळी आहे ती होय माणसं. मग तू येतोस का नाही दामनेरला? छे, मी ठेसनाकडे जातो. या पारी नोकरदार वर्ग जिथं राहणार तिथं आमचा धंदा होणार. बुवाचं बरं हाय, 12 काळ 13 महिनं साऱ्या दुनवेत धंदा चालणार. वर आणखी शिल्क दानं, आशीर्वाद फेकायचा आणि जुळी भरायची. नाव ठेवून आहे बाबा. चला. अरे ह्या बायका कोणी येत्या त्या दोघी? आमची कारभारीन दिसत्या. ठक्षा म्हणला. खरंच की, आमचं बी येडा आले. गुंडा म्हणाला. एकीच्या डोसक्यावर रंबाबाईचा जोगवा तर दुसरीच्या डोसक्यावर शिकारणीचं वेताचं गोल टोपलं. ठक्षानं बघितलं तशी त्याची कारभारीन म्हणली. कंच्या गावाकडं जायचं आपण. ठेसनाकडं चल. ठक्षा बायकोला घेऊन ठेसनाकडं झुकला. गुंडा, त्याची बायको, बुवा समधी धामनेरात घुसली. एक आळी धरून वरडत निघाली. बुवा प्रत्येक दारात जायचा. हातातला त्रिशूळ आपटायचा. त्रिशूळालाच डवर बांधल्याला. डवरावरती थाप मारीत ओरडायचा. जय काय भैरव, जय भैरवनाथ, जय अंबा माता माई भिक्षा वाढ. खुदा सबको सुखी रखे. करणारा तो आहे, देणारा तो आहे, तारणारा तो आहे. माई तुमच्या रूपाने ईश्वर बोलतो आहे. सुपात दाणं दिसलं की बुवाच्या वाचला आणखीनच जोर याचा. तोंड भरून आशीर्वाद देत तो जोळीच्या एका कप्प्यातून गुलाल बाहेर काढायचा. सुपात ठेवायचा. साऱ्यांच्या कपाळी बी लावायचा. चिमुडभर गुलाला पोटी ओंजळभर दाणं त्याला केव्हाही फायद्यात पडायचे. घेवडं, चवाळी, दाणं, शेंगा मिळेल ते तो गोळा करायचा. 5 कप्प्यांची झोळी नाचवीत मध्येच त्यातल्या शेंगा चघळत थोरा मोठ्यांनी दिलेले 10-5 पैसे मोजत बुवा ठेसनाकडं वळायचा. हॉटेलमध्ये पावमिसळ खाऊन ताजा तवाना व्हायचा. स्टेशनवर सुटाबुटातल्या माणसांना, अडाणी बाया बापड्यांना आशीर्वाद देत देत मिशिळीचे बी पैसे वसूल करायचा. धामनेरमध्ये एका दगडी वाड्यासमोर बुवा उभा राहिला. देवाचा जयघोष केला.
कोणी बाहेर यायचं चिन्हच दिसेना. सरळ आत शिरला. डवरावरती थाप टाकता क्षणी एक जांभरं कुत्रं गुरगुरत आलं. जवळचा त्रिशूळ भाल्यासारखा त्याच्यावरती रोखत बुवा पाठीमागे सटकन बाहेर पडला. सारं गाव फिरून तो बाहेर पडला तेव्हा दुपार टळली होती. पोटात भूक मी म्हणत होती. तो कोपऱ्यावरच्या घरासमोर आला आणि कमरेत वाकला. आजीबाई, वाईस भाकर तुकडा असला तर द्या देवाला. राम 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 राम, भगवान सबको सुखी रखे. सारं देवाचं, आपण मात्र निमित्त मात्र. बालाजी की हरे राम हरे कृष्णा. म्हातारीनं वाढलेली एक भाकरी बुवानं हातावरती संपवली. तोंड भरून आशीर्वाद देत तो निघाला. सरळ घाटावर आला. हातपाय धुतले. मंदिरात गेला. झोळी उशाला घेऊन निवांत झोपला. 4 वाजता उठला. निघाला ढेंगा टाकत बहिरोबाकडं. वाटेत ओढ्यात बाबू हवालदार भेटला. लोक त्याला हवालदार म्हणत. जाळं फेकून मासे धरत होता. बुवा बसला काठाला. सापडतय का काय? थोड्याफार चिंगळ्या घावल्या. मरळ फिरळ. छे, मोठी खवली तर अजिबात नाही. नदीचा मासा चढायला पाहिजे. मासा मनासारखा नाही. खेकडा रगड हाय. धरणाराच पाहिजेल फकिस्तक. कोण म्हणला? अरे आपला तो ईश्वर घेऊन गेला माघाशी. टोपलंभर खताडच घेऊन आला होता. मी बी बघतो काय घावलं तर. जरा वंजळभर मास दे मला. खेकडं नाही घावलं तर माशाचं कडांतरी करून खायन. आईला बुवा असून खेकडं धरतोयस वय. लोकांनी पाहिलं तर जोड्यांनी हाणतील तुला. अरे लोकांनी वळकायला अंगावरती कफनी ठेवतोच कशाला. बाबू हसला. बुवानं कफनी नीट पिशवीत घडी करून घातली. अंगात धोतर सदरा पहिलाच होता. धोतर खवलं. बाबूनं दिलेलं मास एका फडक्यात बांधून झोळी खाली झाकून ठेवलं. उतारला पाण्यात. मोळकांडातनं हात फिरवीत दगड उलटी पालटी करत गडी खेकडं धरायला लागला. 10-15 खेकडं वंजळभर मास तिथंच खडकावरती स्वच्छपैकी धुतलं. निघाला भराट्यावरती घराकडं. तर मोर ठकशा चालल्याला. अरे कामून पळतोयास? आम्हाला बी तिकडच यायचं आहे की. या या, कसा काय धंदा म्हणायचा आजचा? काय दम नाही बुवा बाजीत. माणसं शिकली ताने आपल्याला वैताग झालाय नुसता. आयला तुमच्या पोटासाठी माणसांनी आडाने राहावं वय. तसं नव्ह. देवा विश्वासच राहिलेला नाही माणसाचा आजकालच्या. कसा रे राहील? बुवा सकाळी देवाचं नाव घेणार आणि दुपारी खेकडं धरणार. कसा विश्वास ठेवल माणूस तुमच्यावरती? म्हणजे तुम्ही आम्हाला बघितलेलं दिसतंय. राम 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 राम. बसा, वायस बिडी वडूया. 4 झुरका हाणल्याशिवाय बघा कटाळा जायचा नाही. बुवानं उलटी बिडी वडली. फका फका धुराचं तरांड काढलं. राग झाडत म्हणाला, धंदा तुमचा जोर धरतोय का नाही? तर आज 25 रुपये धंदा झालाय. उगी टिंगल करू नकासा. हा शपथ. 5 इष्टू दुरुस्त केलं तर गडबडीत 2 बर्नर मारलं. नाही म्हणलं तरी मोडीचं 7-8 रुपये कुठं जात नाही ते. पालीस देऊन चांगलं झालंच तर नवं म्हणून बसवायला मोकळा. आज काय मग शिवांबू आहे का नाही? छे छे, बुवांनी पिऊन हाय. देऊ नका पर बाता मारू नका. ठक्षा लेका भगवान शंकर सोमरस प्याचं. पुराणातल्या कथा ऐकल्या नाहीच म्हण की र. ऐकल्या ती तर. त्यासनी 3रा डोळा होता. तुम्हाला मांडगोळा वाणी 2 तोंड आहे ती. पळा, गोष्टी सांगते ती देवाच्या. बुवा जोळी सावरीत पळाला. झपाझपा पावलं टाकत ठक्षाला मागे ठेवत निघाला. तर मोर गुंडा नाना निवांत पत्र्याची पेटी उशाला घेऊन झोपला होता. उशाला पानाची पिशवी तशीच पडल्याली. इठ्ठला पांडुरंगा म्हणत बुवा त्याच्या उशाला बसला. पायताण बाजूला काढून ठेवलं. तिथलाच बटवा उचलीत पान जमवलं. पचा पचा थुकत गुडघ्याला तिडी मारून बसला निवांत. मागणं ठक्षा येतोय असं दिसलं तसा उठला. कशाला गुंडाची झोपमाड करा असा विचार करून निघाला तसा गुंडा पटकिरनं उठला. का बुवा, बसा की, लगेच निघाला सवय. हितनं जाऊन स्वयंपाक करायचाय बाबा. असं का करत नाहीसा तुम्ही? कसं? टाका उरकून लगीन. 50 वलांडली म्या गुंडा नाना. नक त्या टाइम बात वयात याला मी काय कुठं मंत्री हाय वय? मग कुठवर ही वडाताण करून घेणार हायसा? ठेविले अनंते तैसेची राहावे. देवाधर्माचं काय खरं नव्ह बुवा. संसारात बायको हाय तर समद हाय बघा.
आता आमचं खुळ बघा, तास झाला गेलंय मोहर. गरमागरम स्वयंपाक आटपून आमची वाट बघत बसल. 10 रुपयाचं पांढरं धोड दाणं घेऊन दिल्या ती मस्करीन हवं. मजा है बाबा तुम लोगों की, हम तो ब्रह्मचारी है. चलो चलो. थांबा की, ठक्षा आला. बेकार बाते करायला टाइम है कुणाजवळ. चलतो जी, मच्छी धरले, वाटीभर रस्सा घेऊन जा. बाबून धरलेत मासे. गुंडा हराकला. बाबूकडे मासे मागून घ्यायचा विचार करत तोही निघाला. कधी नव्हते आज तो थोडा पिला होता. धंदा बी त्याचा बरा झाला होता. हाय का? त्या महुण्याजवळ असेल की. धंदाच हाय त्याचा. पेतो बी आणि इकतो बी. पर आज पैशाचं तेवढं तू बघायचं. वय वय, 2 दिवसांनी तू पाच. हाय काय नाही काय. मोरच्या जन्माचं कुणी र बघितलंय. हाय तवर खाऊन घ्यावं. काय हाय माणसाच्या जन्मात तरी. बरोबर हाय बाबा. तो नागझरीचा सावकार रक्ताचा भाव दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत होता. बायकून ₹1000 मागितलं थोरल्या दिराला. दिलं तो भय. छे, सावकार म्हणला गिन्नीन हाय. त्याच रातीला काळीच फुटून मेला. उशाला लाखाची रक्कम घेऊन. कसाय जीवन. भरवसा नाही बाबा कुणाचा. गुंडानाना, ती बघा आमची बायको. जळणाच्या काटक्या याचत चालल्या बघा. केवढी काळजी बघा तिला संसाराची. ठगशाही कंटाळला होता. न थांबता चालत त्यानं विचारलं, कारभारीन गेली का र मोर? कुणाची? तुझी का माझी? माझी. तुझ्या बायकोची काय भाजी करायची आहे व्हय मला? लेका तुम्ही दोघं एकाच गावात गेला होतासा. आता मला विचार तुझी बायको. आयला तिच्या पुलाजवळ थांबायला सांगितलं होतं सटवायला. कुणीकडे गेली जुकती निगत कुणान ठावं. येईल की र मागणं. कुठं जात्या जाऊनशीन? कारणाशिवाय काळजी नाही वय उगाच. घोडघाट मारायची का? बायका हाय त्या म्हणून आपण हाय. नाहीतर पार बुवावाणी आपल्या बी आयुष्याचं गुळवाणी झालं असतं. नुसतं गुळवणी नव्ह, नवसागर घातलेलं गुळपाणी. दोघही मनमुराद हसले आणि खांद्यावरच्या पेट्या सावरीत वस्तीकडे झुकले. सूर्य डोंगराला भिडला होता. सावल्या अंग पसरून आडव्या झाल्या होत्या. किंचित पिवळसर प्रकाश मंदिराच्या कळसावरती चमकत होता. सरत्या दिवसाला दुवा देत माणसं घराकडं परतत होती. दूर डोंगरावरच्या पांढऱ्या शुभ्र मंदिरात चौघडा झडत होता.